शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा सुळसुळाट. सत्ताधारी भाजपकडून भोंदूंना घातल्या जात आहेत पायघड्या. राजकीय आश्रय मिळाल्याने या भोंदूंनी कमवल्या करोडोंच्या मालमत्ता. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा धाब्यावर बसविला जातोय का? सदरच्या व्हिडिओत एक वयोवृद्ध भोंदूबाबा एका 2-2.5 वर्षाच्या चिमुरड्याची अंधश्रद्धेच्या आडून विविध विधीच्या नावाखाली शारीरिक छळ करीत आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून नेमकी महाराष्ट्रातील आहे की इतर राज्यातील आहे याचा खुलासा झाला नाही. परंतु जर महाराष्ट्रातील ही घटना असेल तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला ही नक्कीच लाजिरवाणी म्हणावी लागेल. महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक भोंदूबाबा निर्माण झाले असून या भोंदूंनी भोंदूगिरी करून आपले साम्राज्य उभारले आहेत. करोडो रुपयांच्या मालमत्ता जमवल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तर काही तथाकथित भोंदूबाबांना सत्ताधाऱ्यांनी पायघड्याच घातल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचा त्यातही BJPचा पाठिंबा मिळाल्याने मग या भोंदूंचा पसारा पुढे राज्यभर वाढतच गेला आहे. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अशोक खरात नावाच्या भोंदूचे अनेक चित्रविचित्रे प्रकरणे बाहेर आली. गेल्या 8-10 वर्षातच या भोंदू खरातचे साम्राज्य वाढले. मोठे राजकारणी आणि IAS IPS अधिकारी यांचे भक्त निघाले. दस्तूरखुद भाजपचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, धनंजय मुंडे अशी ही यादी पुढे वाढतच जाते. सर्वांबरोबर खरातचे चांगलेच संबंध होते. खरातचे सुरुवातीस काही प्रकरणे बाहेर आली, टीका होऊ लागली. मग सरकारने खरातवर कारवाईचा बडगा उगारला. खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. खरातनंतर नाशिकमधील दुसरा खरात सारखाच भोंदूगिरी करणारा रवींद्र एरंडे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर संगमनेरचा गडगे महाराज उर्फ राजेंद्र गडगे, निफाडचा महेशगिरी उर्फ महेश काकडे, मूर्तिजापूरचा चेतन सुनील माळी, पुण्यातील येडगावचा पंकज देवराम घोलप, सोलापूरचा मोहन मामा भोसले, पुणेचा नाना बर्डे अशा भोंदूंचे प्रकरणे बाहेर आली. पोलिसांनी यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, महिला अत्याचार, आर्थिक फसवणूक आदी कलमांखाली गुन्हे नोंदवून कारवाई केली आहे. हे सर्व सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथील बागेश्वर नावाचा एक बाबा महाराष्ट्रातील नागपूर येथे येतो. प्रवचनाच्या नावाखाली थेट शिवाजी महाराजांवरच टीका-टिप्पणी करतो. प्रवचनात चमत्कार दाखवण्याची भाषा करतो. भक्तांना अंधश्रद्धेच्या गटारीत ओढण्याचाच प्रयत्न करतो. या बागेश्वर बाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव थेट आव्हान देतात. चमत्कार दाखवला तर 80 लाखाचे बक्षीस जाहीर करतात. परंतु हा भोंदूच असल्याने नागपूरहून पळून जातो. यापूर्वीही श्याम मानव यांनी या भोंदू बाबाला 2-3 वेळेला आव्हान दिले होते की चमत्कार सिद्ध करून दाखवा, लाखोंचे बक्षीस मिळवा. परंतु तेव्हाही हा भोंदू बाबा पळून गेला होता. या भोंदू बागेश्वर बाबाचा नागपूरच्या कार्यक्रमात थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, RSSचे मोहन भागवत स्टेजवर बसलेले असतानाही बागेश्वरने अकलेचे तारे तोडत थेट शिवाजी महाराजांवर टीका-टिप्पणी केली होती. परंतु या तिघांनी याबाबत तोंडातून शब्द देखील काढला नाही. ही यांची शिवाजी महाराजांवरील आस्था का? फडणवीसांनी तर 100-150 कोटींची जाहिरातबाजी केली होती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची. मग इथे फडणवीसांची हिंमत झाली नाही का बागेश्वरला थांबवून खोटी माहिती सांगत आहे म्हणून जाब विचारण्याची? राज्यात अशा तथाकथित भोंदूंना आणून त्यांचे कार्यक्रम घेण्यासाठी भाजपचीच मंडळी पुढाकार घेत असून हेतू पुरस्कर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या खाईत घालायचा आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणात धार्मिकतेचा आधार घेत भोंदू बाबा बुवांनी मोठे मोठे साम्राज्य उभारले आहेत. या भोंदूंच्या तक्रारी आल्या तरच सरकारकडून पोलिसांकडून कारवाई होते. तक्रार येत नाही तोपर्यंत हे भोंदू सर्वसामान्य जनतेला श्रद्धेच्या नावाखाली आर्थिक लूट करतात.
राज्य देश संविधानानुसार चालतो. संविधानात्मक पद्धतीने निवडून यायचे, पदावर बसायचे आणि संविधानाच्या विरोधात काम करायचे धंदे देशात आणि राज्यात राजरोसपणे सुरू आहेत. मोठ्या पदांवर बसलेल्यांनी तरी त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे, परंतु ते हेतुपुरस्सर राज्यात अंधश्रद्धा धार्मिकता पसरवण्यात मग्न आहेत. कारण त्यांना माहीत आहे याच्यातच आपला फायदा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव यांनी प्रचंड मेहनत घेतली. यातूनच पुढे दाभोळकरांचा खून करण्यात आला. परंतु श्याम मानव हा लढा पुढे ताकदीने लढत आहे. मोठमोठ्या भोंदू टग्यांना आव्हान देत आहे, परंतु सरकार काहीसे निष्क्रिय दिसून येते. जनतेनेही या भोंदूंना बळी पडू नये, आपली आर्थिक फसवणूक करू देऊ नये, महिलांनीही भोंदूंच्या नादाला लागू नये